नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र भूगोल प्राथमिक माहिती पाहणार आहोत। या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे। त्यासोबतच गुजरात राज्याची सुद्धा 1 मे 1960 रोजी झालेली आहे। त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 26 जिल्हे 226 तालुके अस्तित्वात होते। तर आता आज घडीला महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे 355 तालुके आणि 34 जिल्हा परिषदा आहेत। म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे पूर्णपणे नागरी वस्तीचे असल्याकारणाने त्या ठिकाणी जिल्हा परिषदा अस्तित्वात नाही आहेत। त्यासोबतच 29 महानगरपालिका, शेवटची महानगरपालिका जालना निर्माण झालेली आहे। नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालेलं आहे। महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर असून महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये राजस्थान मध्य प्रदेश नंतर तिसरा क्रमांक लागतो आणि एकूण लोकसंख्येमध्ये उत्तर प्रदेशचे 19 कोटी आणि महाराष्ट्राची 11,23,72,972 म्हणजे दुसरा क्रमांक लागतो। महाराष्ट्राचे एकूण जे लिंग गुणोत्तर आहे 1000 पुरुषामागे 929 महिलांचं प्रमाण असणार आहे आणि साक्षरता 82.23%। तसेच एकूण लोकसंख्येची घनता बघायला गेलं तर राष्ट्रीय लेवलला 382 आहे, तर महाराष्ट्रामध्ये 365 प्रति चौरस किलोमीटरमध्ये लोक राहतात। त्यासोबतच सर्वाधिक घनतेचा जिल्हा मुंबई उपनगर आहे, त्यामध्ये प्रति चौरस किलोमीटरमध्ये 20,000 प्लस लोकांची संख्या आहे। तर सर्वात कमी घनतेचा जिल्हा गडचिरोली आहे, म्हणजे तिथे प्रति चौरस किलोमीटरमध्ये फक्त 74 लोकांचं लोक या ठिकाणी राहतात। तर ही सर्वसाधारण माहिती जी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाते ती तुम्हाला सांगितलेली आहे। असेच व्हिडिओ तुम्हाला नंतर सुद्धा प्रत्येक विषयाचे भेटणार आहेत। तर त्याकरिता आपल्याला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे। आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। थँक्यू।